हाय, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. इव्हिनिंग नाही, अजून गुड आफ्टरनूनच आहे. म्हणजे अजून म्हणजे 4:30 वाजले. ते आम्हाला दिवसभरात कळत नाही कधी कधी. आम्ही असं व्हिडिओची सुरुवात करताना आपण बोलतो ना गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग. म्हटलं चला 4 वाजून गेले तर इव्हिनिंगच बोलू आता. तर चला, ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तर रिलॅक्स बसलो होतो आणि जसं तुम्हाला माहितीये मम्मीला मावशीनंतर फिरायला जायचंय. तर मम्मीसाठी काही ड्रेसेस काढून ठेवले होते. तर ड्रेसवरनं आठवण आली की आपल्याकडे खूप सारे म्हणजे आहे, बऱ्यापैकी आहेत. आणि कमेंट पण होती की ड्रेस कलेक्शन शेअर कर. तर म्हटलं चला माझ्या ड्रेस बद्दल तुम्हालाही दाखवू आणि एक जर दाखवणार आहे, कारण सगळे जाणले तर खूपच पसारा होईल. त्यामुळे आज तिचं बघा, नंतर कधी टाइम मिळाल्यावर माझं पण दाखवेल. कारण मग सगळंच एकत्र आणलं ना तर मग खूपच पसारा होतो. त्यापेक्षा एक आवरल्यानंतर तुम्हाला दाखवू आम्ही. तर आता सध्या तिचं ड्रेस कलेक्शन काय काय सर भरपूर साऱ्या त्यांना बघायचं होतं कुर्ती कलेक्शन. तर आपण जे आहे आपल्याकडे आमच्याकडे तर ते तुम्हाला दाखवतो. तर बघा तुम्ही पण. तर सर्वात आधी सुरुवात करू तर ह्या ड्रेस पासनं. तर सगळे ड्रेस ओढणीचेच आहेत. पंजाबी ड्रेस 3 पीस बद्दल बोलतोय आपण आज फक्त. हे बघा, हा स्काय ब्लू कलरचा ड्रेस, थोडासा ग्रे कलर सारखं कॉम्बिनेशन आहे. ग्रेइश ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आहे. तर हा मला ताईंच्या मम्मीने घेतलेला लग्नानंतर. मी म्हणजे आमच्याकडे अशी पद्धती की लग्नानंतर जेवायला वगैरे बोलवतात ना, ओटी भरण वगैरे करतात. तर 1-2 जणांनी मला साड्या घेतलेल्या, काहींनी मला पैसे दिलेले आणि त्यांनी मला ड्रेस घेतला. कारण रेग्युलर यूज मध्ये मी ड्रेसेस घालते. तर मग हा ड्रेस मी बऱ्यापैकी मी बर्थडेच्या दिवशी वेअर केला होता. बर्थडेला घेतला होता, म्हणजे बर्थडेच्या वेळेसच घेतलं होतं आपण. तर हा ड्रेस आवडतो मला, छान आहे. यावरची ओढणी खूप छान आहे. म्हणजे बघा, पॅन्ट आहे यावर आणि ही ओढणी सेम कलर आहे सगळं. तिन्ही ओढणी हा म्हणजे सिंगल कलरचे आहे. आणि हे बघा किती नवी वाटते अजून पण. ऑर्गेन्झाची ओढणी आहे. आपल्या कलेक्शन मध्ये पण असे ड्रेस होते. हा, भरपूर. आम्ही लास्ट टाइमचे कलेक्शन आणलं होतं ना, त्यामध्ये पण ह्या पॅटर्नचे 2 होते. एक लव्हेंडर कलर होता आणि एक फेंट पिंक कलर होता. ताईंनी घेतलेले पण येते ड्रेस. तर त्याच पॅटर्नचा आहे हा ड्रेस पण. तर छान ड्रेस आहे. आणि खूप साऱ्या ताईंची कमेंट पण होती की तुम्ही बंद केला का बिझनेस वगैरे. तर अजून म्हणजे असं काही नाहीये, बंद नाही केला. पण घरातलं थोडं कामामध्ये आम्ही बिझी होऊन गेलो होतो. आणि आता पुन्हा एकदा आम्ही ऑर्डर करणार आहे माल. लवकरच तुमच्यासोबत आम्ही शेअर करू. लवकरच येतील. थोडा डिले झालाय, पण थोडं घरातलं पण काम होतं, त्यामुळे मग करणार लवकर. आता म्हणजे 15-1 दिवसात तुम्हाला समजेलच. त्याच्या आधी पण होऊ शकतं. 15 दिवस एवढं नाही काही. त्यानंतर हे बघा, हा एक येलो कलरचा ड्रेस आहे माझ्याकडे. हा ड्रेस मी घेऊन 2.5 वर्ष झालीये. यांचं लग्न झालं होतं ना, त्यावेळेला मी हा ड्रेस घेतलेला. तर हा ड्रेस मी घेतला होता जेजुरीला. आम्ही गेलो होतो लग्नानंतर, म्हणजे आमची एंगेजमेंट झाली होती आणि यांचं लग्न झालेलं होतं. तर मग जाताना आम्ही 5 जण फॅमिली म्हणून 5 जण गेलो होतो फॅमिली ट्रिप म्हणून. तर तेव्हा मी जेजुरीला हा येलो ड्रेस घातला होता. आणि त्यानंतर मी एकदाही हा ड्रेस घातलेला नाहीये मागच्या 2.5 वर्षात. आता बारीक झाली, तुम्हालाही कधी दिसले नसेल मी या ड्रेसवर. आणि आता सध्या हा ड्रेस मला येत नाही. मी जेव्हा बारीक होईल ना तेव्हा नक्की वेअर करेन. काय माहिती मी कधी बारीक होईल. मी ना आता डायटिंग चालू करते. डायटिंग म्हणजे असं प्रॉपर डायटिंग नाही, कारण बाळासाठी मला काही गोष्टी खाणंच आहे. पण आपण म्हणतो ना की थोडंसं वेट लॉस करण्यासाठी काही ड्रिंक वगैरे असतात, तर ते मी घेते. मी तुम्हाला नंतर सांगेलच मी काय करते काही नाही ते. तर याच्यावर जी पॅन्ट आहे ना उलटी आहे, कारण खूप दिवसांपासून मी ना ड्रेसच्या घड्या अशा उलट्या करून ठेवते, म्हणजे ना कपडे खराब होत नाही आणि चांगले राहतात. ते बघा अजून पण शाईन आहे बघा कपड्याला. टिकली पण म्हणजे टिकल्या अडकत नाही एकमेकांना. आणि बघा इथे पायाला ना टिकली आहे, छान अशी बॉर्डर आहे. तर छान वाटतो हा ड्रेस घातल्यानंतर, खूप सुंदर दिसतो. त्यानंतर हा एक ड्रेस आहे आणि हा कलर मला आवडतो खूप. वाईन कलर आहे, डार्क कलर आहे. हा ड्रेस माझ्या मागच्या वर्षीच्या बर्थडेचा आहे. तर लग्न आधीचा जो बर्थडे होता ना मम्मीच्या घरी, त्या बर्थडेला मला मम्मीनेच घेतला होता हा ड्रेस.
कलर खूप छान कलर आहे. खूप छान आहे, क्वालिटी खूप छान आहे या ड्रेसची. हा ड्रेस जवळपास 1600-1700 रुपयाचा ड्रेस आहे हा. तर प्लेन आहे आणि इथे पूर्ण डायमंड आहे तिथे संपूर्ण. तर छान आहे हा पण ड्रेस. व्हाईट कॉम्बिनेशन आणि याची ओढणी खूप सुंदर आहे. आणि हे सगळे ड्रेस मी दुकानातूनच घेतलेले आहे, कारण तेव्हा काही आपण ऑर्डर करत नव्हतो माल. तर तेव्हा मी हे सगळे आमच्या सिन्नर मधले जे दुकान आहेत तिथूनच घेतलेले आहेत. तर बघू शकता याची पण ओढणी ऑर्गेन्झाची आहे. सध्या आता ऑर्गेन्झाचा ट्रेंड आला होता ना मागच्या वर्षी, तर याची पण ओढणी ऑर्गेन्झाचीच आहे. आणि कटवर्कचं हे बघा, काठ बॉर्डर आहे कटवर्कची, टिकली पण आहे त्यावर थोडीशी. तर कॉन्ट्रास्ट मध्ये ओढणी आलेली आहे. तर सुंदर आहे हा पण ड्रेस. त्यानंतर हा एक ड्रेस ब्ल्यू कलरचा ना, स्काय ब्लू. हे बघा, हा पण ड्रेस खूप छान दिसतो घातल्यानंतर, असा रिच लुक देतो. कलर पण खूप छान आहे, असा स्काय ब्लू फेंट कलर बघा, पूर्ण असं वाटतंय नवीनच आहे. मी फक्त 1-2 वेळा घातला असेल, त्यानंतर जास्त घातलाही नाहीये. तर छान आहे हा पण ड्रेस. हा ड्रेस मला आजीने घेतला होता बर्थडेच्याच दिवशी. तर आजीने पैसे दिले होते, त्याचा मी हा ड्रेस घेऊन आली. आजी मला बोलली मी पैसे देते, तुझ्या चॉईसने घेऊन ये. तर त्यावेळेला मी हा ड्रेस घेतला होता. तर याला पण आता वर्ष होऊन गेलंय. पॅन्टला अशी मस्त बॉर्डर आहे आणि याला काय म्हणता, थ्रेडवर्कची बॉर्डर आहे याला. तर खूप छान आहे. हा पण ड्रेस माझा 1500 रुपयाचा आहे. तर किंमत थोडी जास्तच आहे, मग क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे हा कपडा अजूनही पुढचे 3 वर्ष वापरला तरी खराब नाही होणार असा कपडा आहे. काही कपडा छान असतो, त्यामुळे मग ड्रेस भरपूर दिवस टिकतो. याची पण ओढणी ना ऑर्गेन्झा आहे, बघू शकता. Same 2 आहे वर्ष ही अशी. ओढणी थोडी असं सेमच मधलं आहे. थोडं आणि ह्या वेगळं आहे. ओढणीला आहे ना थोडं वाईन कलरचे फ्लॉवर्स आहे आतमध्ये. आणि ही पूर्ण प्लेन व्हाईट आहे, बघू शकता. छान आहे ही पण कट ओढणी. वर्कच आहे. हिला पण कट वर्कची बॉर्डर आणि टिकली वर्क आहे. ड्रेस भरपूर असतात कधी कधी, पण साईजचा इश्यू झाल्यामुळे मग ते तसेच पडून राहतात. म्हणजे असे तर खूप कपडे आहे की साईज इश्यूमुळे मी वेअर करत नाही. पण मग काय करणार आता डायटिंग चालू केली, बघू आता ह्या महिन्यात आता महिना संपलाय. फेब्रुवारी मध्ये बघू आपण माझं किती वजन कमी होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगून दिलं, म्हणजे मी तुमच्या धाकाने थोडीशी नाही का डेडिकेशनने डायटिंग करेल. नाही काय परत म्हणते डायटिंग नको करू, अजून बाळ लहान आहे ना. म्हणजे असं जेवणावर असं खूप हे करते, असं नाहीये. मी 4 टाइम खाणारच आहे, तो काही विषय नाही. फक्त आपण जे म्हणतो ना हेल्दी वगैरे, ज्याने वजन वाढणार नाही असं थोडंफार. तर हे बघा, मागच्या वर्षी ना चिकन करीची खूप फॅशन आली होती. तर हा माझा चिकन करीचा पंजाबी ड्रेस 3 पीस सेट आहे. असं कलर आहे ना, आपण म्हणजे एक दिवशी सेम घातलेला. त्यांचा पिंक आहे आणि माझा व्हायलेट मध्ये आहे. तर चिकन करीचं पॅटर्न आहे. याचंही कापड खूप छान आहे. फक्त याचा प्रॉब्लेम इतकाच आहे की याला प्रेस करावं लागतं. तर प्रेस केल्याशिवाय मी घालत नाही, पण मग घातल्यानंतर खूप छान दिसतो हा पण ड्रेस. ही सगळे 3 पीस कुर्ती आहे. म्हणजे वेगवेगळे आपल्याकडे असतं ना, आपण जीन्स वर वेगळे घालतो, त्यानंतर शॉर्ट कुर्ती वेगळे असतात, घरात वापरायचे वेगळे, 3 पीस वेगळे, 2 पीस वेगळे, भरपूर सारे कपडे असतात असे आपल्याकडे. आणि कधी कधी आपणच विसरून जातो आपल्याकडे हे पण कपडे आहेत. खरंच त्या दिवशी ज्यावेळेस कपाट उघडतो आणि सगळं आवरायला काढतो त्याच वेळेस एखाद्या दिवशी आठवतो अरे हा पण ड्रेस. त्या व्हायलेट कलरच्या ड्रेस वर ना ही व्हाईट कलरची पॅन्ट आहे आणि याला पण इथे अशी थ्रेड वर्क आलेलं आहे पायाला खाली. तर खूप छान अशी लेस आहे आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघताय, छान छान कलर्स आहे ना. व्हायलेट, त्यानंतर स्काय ब्लू, डार्क वाईन, छान असे युनिक कलर. आणि असे कलर मला आवडतात. आणि याची पण ओढणी ना अशी ऑर्गेन्झा नाहीये, याची ओढणी थोडी वेगळी आलेली आहे कॉटन मध्ये. आणि याच्या ओढणीवर पण थ्रेड वर्क आलेले बघू शकता तुम्ही. हे बघा, ओढणीवर थ्रेड वर्क आलेले आहे आणि व्हायलेट कलरची बॉर्डर आहे. ओढणी खूप मऊ आहे, खूप मस्त आहे, खूप सॉफ्ट आहे ओढणी. त्यानंतर हा एक ड्रेस, पैठणीच्या ड्रेसचा खूप ट्रेंड आला होता. आणि ना मी ना कधी कधी मला खरंच असं वाटतं मी सगळेच ट्रेंड फॉलो करते. ट्रेंड फॉलो केलेच पाहिजे. आपण म्हणतो ना जुनं ते सोनं, जुन्या गोष्टी पुन्हा येत असतात. तर हा पैठणीचा ड्रेस, तर हा ड्रेस मला आत्याने घेतला होता. आणि बघू शकता हा पण माझ्या बर्थडेचाच आहे.
मागच्या त्याला वर्षी पण घेतलेला प्रेस होता. करायला लागेल. हा इथे ना थोडा गोळा होऊन जातो, त्याला प्रेस केला ना खूप मस्त असं कडक दिसतो, मस्त प्रोफेशनल वाटतो. आणि कलर पण खूप छान आहे, डार्क पर्पल कलर आहे. तर मस्त आहे हा पण कलर. हा कलर माझ्याकडे नव्हताच आणि तुम्ही बघताय हे सगळे ड्रेस मी एकाच दिवशी घेतलेले, म्हणजे फक्त 1-2 दिवसांचं अंतर असेल, कारण सगळे ड्रेस बर्थडेचे आहेत. त्यावेळेला माझा बर्थडे मोठा झाला होता थोडा, सगळ्यांनी पैसे दिले होते. मी 2 दिवसात असे 5-6 ड्रेस घेऊन टाकले. आणि ड्रेस घेताना मी कलर कॉम्बिनेशन असे वेगवेगळे घेतले की जो कलर माझ्याकडे नाहीये ना तो कलर मी घेतलेला आहे. तर तुम्ही बघताय कलर्स, तुम्हाला सगळ्यांना कलर्स कसे वाटले ड्रेसचे नक्की सांगा. आणि हे प्रॉपर मस्त कापड खूप छान आहे, आपल्या साडीसारखंच कापड आहे याचं, पैठणी सारखंच कापड आहे. ओढणी पण त्याची खूप मस्त आहे पैठणी सारखी. ते काही पूर्ण ओपन करून नाही दाखवत मी तुम्हाला. आणि ही पर्पल कलरची पॅन्ट आहे, ही उलटी आहे आता, पण ही पूर्ण प्लेन आहे त्यामुळे मी काही ओपन नाही करत. एक ड्रेस आहे कुर्तीच ना त्या 2 नाही, हा 3 पीस आहे. लग्नात घेतला. हा ही माझी फ्रेंड आहे स्नेहल म्हणून, तर तिने मला लग्नामध्ये गिफ्ट केला होता. म्हणजे लग्नामध्ये कोणी ना कोणी आपल्याला गिफ्ट करत असतं ना, तर कोणी फ्रेम्स गिफ्ट करतं, कोणी शोपीस वगैरे, कोणी साडी काही ना काही घेत असतं. तर तिने मला युजफुल गोष्ट दिली आहे. तिला माहिती आहे पूजाला शॉपिंग करायला खूप आवडतं, तर तिने मला 3 पीस सेट दिला होता. तर तुम्ही बघता याचं कपडा क्वालिटी खूप मस्त आहे आणि मस्त आहे. म्हणजे इथे अशी बॉर्डर आहे मस्त आणि पूर्ण इथे हे डायमंड सारखे मोती सारखे हे. तर अजून पण तो असा नवीनच वाटतोय बघा. कपडा बघा त्याचा, कलर पण छान आहे. आणि याच्यावरची ओढणी पण खूप सुंदर आहे, मस्त ओढणी आलेली आहे, मोरपंखी ओढणी आहे. आणि याच्यावरची पॅन्ट पण मोरपंखीच आहे. तर पॅन्ट मला सापडत नाहीये सध्या, मला इतकं 2 भेटलं. आणि हा ड्रेस मी भरपूर वापरलाय मागच्या वर्षी. तुम्ही आता ब्लॉग बघताच, तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही माझ्या अंगात बघितलेलेच आहे हे ड्रेस. माझा सगळ्यात फेवरेट ड्रेस आहे हा, रेड कलरचा ड्रेस आहे. मला हा ड्रेस खूप आवडतो. तर हा ड्रेस मी फक्त 1000 रुपयाला घेतला होता, आमच्या गावातल्याच दुकानातून घेतला होता. आणि हा स्लीवलेस आहे, म्हणजे याला आतमध्ये स्लीव्ज आहे पण मी स्टिच नाही केला स्लीव्ज. हा मला असंच आवडतो. तर खूप छान दिसतो, खूप रिच लुक येतं. यावर मस्त गोल्डन म्हणजे वॉच वगैरे घातलं, गळ्यामध्ये मस्त चेन वगैरे घातली. मग आता मंगळसूत्र आले, आता पहिल्यासारखी चेन नाहीये. तर हा पण ड्रेस मी तेव्हा घेतला होता जेव्हा मम्मीचे 100 सबस्क्रायबर्स झाले होते ना, तर आपण सेलिब्रेशन केलं होतं. त्यावेळेला मी हा ड्रेस विअर केला होता, त्यानंतर मी नाही केला विअर. तर तेव्हा मी घातला होता हा ड्रेस. ओढणी खूप सिंपल आहे याच्यावरची, पण ना रेड कलर असल्यामुळे ना तो खूप छान लुक देतो घातल्यावर. त्याच्यानंतर हा एक ड्रेस, आता हे रिसेंटली नवीन ड्रेस आहे जे मला येतात, कारण हे आता घेतलेलं आहे मी दिवाळीमध्ये. माझ्या मैत्रिणीची एंगेजमेंट होती ना, त्यावेळेला मी हा व्हाईट ड्रेस घेतला होता. तर तुम्हाला मी दाखवते, तुम्ही काल बघितलाच मम्मीच्या व्हिडिओ मध्ये. आता मी मम्मीला हा ड्रेस देणार आहे. तिला म्हटले, तिने घालून बघितला ना, तिला खूप छान बसला. तिला म्हटले हा ड्रेस तुला घेऊन जा आणि मस्त फोटोज काढ. यावर बघू शकता प्लेन व्हाईट आहे, याची किंमत आहे ना 1600 रुपये किमतीच्या मानाने. तुम्हाला असं वाटत असेल खूप प्लेन आहे, खूप सिंपल आहे, पण घातल्यानंतर खूप रिच लुक देतो. याच्यावरची ओढणी खूप सुंदर आहे आणि व्ही नेक आलेलं आहे ड्रेसला, मस्त असे डायमंड आलेले आहे आणि थ्रेड वर्क आलेले. हे थ्रेड वर्क आहे ना, याच्यामुळेच याची प्राइस जास्त आहे, कारण हे थ्रेड वर्क खूप रिअल आहे. पॅन्टला प्लाझो पॅन्ट आली आहे, याला पॅन्ट वर पण खाली नेट आहे. हा ऑर्गेन्झा सारखं कपडा आहे आणि खाली त्यावर पण थ्रेड वर्क आलेलं आहे. तर क्वालिटी खूप छान आहे. ह्या थ्रेड वर्क मुळे ड्रेसची प्राइस 1600-1700. ओढणीला पण पूर्ण थ्रेड वर्क. ओढणी तर सगळ्यात क्वालिटी ओढणी ही, म्हणजे ड्रेस घातल्यानंतर खूप छान दिसतो, एकदम बगळावाला लुक देतो. असं वाटतं नाही का, सफेद सफेद असं वाटतं. मी नाही का मैत्रिणीच्या एंगेजमेंटला गेली होती ना, तिथे बसत नव्हते ना, त्यामुळे आपण ते घेतला तिकडे जाऊन. हा त्यावेळेला हे इतके ड्रेस होते, पण यातला एक पण मला बसत नव्हता, त्यामुळे मग मी हा नवीन घेतला होता. त्यानंतर हा कॉफी कलरचा एक आहे, हा पण खूप सुंदर आहे. हा मला मम्मीने घेतला होता, मम्मीने म्हणजे राहुल दादाने रक्षाबंधनला घेतला होता. आणि आम्ही असंच करतो, आम्ही एकमेकांना ड्रेस घेत असतो. रक्षाबंधनला तो मला ड्रेस घेतो, मी त्याला ड्रेस घेते. तर हा पण एक ड्रेस आहे. याच्यावरची पण ओढणी ना अशी बनारसी ओढणी आलेली आहे, बघू शकता व्ही नेक आहे आणि ते छान अशी पट्टी पण येतात, त्याच्यामुळे असं नेकला ना थोडंसं वेगळंच लुक येतं.
आणि राऊंड आहे हा थोडासा नायरा कट सारखा, नायरा पॅटर्न, नायरा कट सारखा. हे बघा बनारसी ओढणी आलेली. माझी ती ग्रीन कलरची ओढणी अशीच आहे, पण ती खूप मोठी आहे याच्यापेक्षा. ती नाही का तो ग्रीन कलरच्या ड्रेसवरची, हा सेम अशीच आहे, मोठी पण ती पण. हे बघा मस्त बनारसी ओढणी. कलर खूप छान आहे आणि एकही कलर रिपीट नाहीये. तुम्ही बघू शकता इतक्या कलर्स मध्ये एकही कलर रिपीट नाही आलेला. सगळे कलर असे युनिक युनिक आहे. अजून एक ड्रेस आहे माझ्याकडे, तो मी तुम्हाला दाखवते. हा पण आताच घेतलेला आहे रिसेंटली. तर हा घेतला होता, राहुल दादानेच घेतला होता हा ड्रेस मला. भाऊबीजचा ड्रेस आहे हा. हा पण ऑर्गन्झा आहे ना, आणि हा पण ऑर्गन्झा आहे. बघा स्लीव्ज पण आहे त्याला आतमध्ये. स्लीव्ज मी लावला नाही अजून, कारण असा पण छान वाटतो तो. तर हे बघा याचा पण कलर खूप रिच कलर आहे, असा वेगळाच कलर आलेला आहे. थोडासा व्हायोलेट पण नाहीये आणि पिंक पण नाहीये, वेगळाच आहे. थोडासा शाईन देणारा कलर आहे, लाईट व्हायोलेट मध्ये. तर हाही कलर माझ्याकडे नव्हता आणि हा घातला. याला प्रेसची गरज नाहीये, घातल्यानंतर खूप छान लुक देतो हा ड्रेस. आणि खाली बघू सिंपल ड्रेस शकता छान वाटतं, म्हणजे नाही का सिंपल सोबर. याच्यावर ऑर्गन्झा ओढणी आहे. हे तिन्ही पण ड्रेस मम्मी घेऊन जाणार आहे, ब्राऊन हा वाला आणि व्हाईट वाला. हा बसला का? हा तो पण बसला, खूप छान दिसला हा पण ड्रेस मम्मीला. तर आम्ही इतकं त्या दिवशी दाखवलं नाही, पण तिला म्हटले डायरेक्ट घातल्यानंतर छान वाटेल म्हटलं. तर छान आहे हा पण ड्रेस. एकेरीच कलर आहे मोस्ट ऑफ. सगळे ड्रेस तुम्ही बघताय असे कॉम्बिनेशन मध्ये जास्त कलरच नाहीये. एक तर पूर्ण पर्पल, पूर्ण वाईन, पूर्ण लाईट पिंक, लाईट व्हायोलेट, कॉन्ट्रास्ट वेगळा वाटतं. कॉन्ट्रास्ट थोडं वेगळं वाटतं मला. असे एकेरीच ड्रेस जास्त आवडतात. त्यानंतर आता रिसेंटली मी थोडी शॉपिंग केली ना, तर त्याच्याबद्दल दाखवते. आता हा एक कुर्ता आहे, हा यांनी मला गिफ्ट केला होता ताईंनी. तर हा मी एकदाच घातला असेल बघा, अजून पण नवीनच वाटतोय. नेव्ही ब्लू कलर, कलर नाही छान आहे याचा, कलर खूप सुंदर आहे. कापड हा पण पण खूप छान नायरा आहे, पॅटर्न आहे. नायरा पॅटर्नच आहे हा. आणि क्वालिटी छान आहे हा कापड, म्हणजे खूप टिकाऊ आहे हा कुर्ता. कपडा पण छान, कपडा छान आहे. तो अजून तो मागच्या वर्षी दिला होता. हा 2 वर्ष झाले. आता ह्या मे मध्ये 2 वर्ष पूर्ण होते. ह्या मागच्या वर्षीचा बर्थडे आपल्या इथे साजरा झाला होता ना वरती त्याच्या मागच्या वर्षी तेव्हाचेच हे सगळे ड्रेस बर्थडेचे, त्या बर्थडेचे म्हणजे 2.5 वर्ष झाले या ड्रेसला सगळ्यांना. पण अजून पण किती नवीन लुक देता. अजूनही माझ्यात म्हणजे होप आहे की मी बारीक होईल आणि मी ते ड्रेस घालेल. होप सोडायची नाहीच कधी, एकदम पॉझिटिव्ह राहायचं आयुष्यात. त्यानंतर मी एक दिवशी माझी साडी होईल. हे बघा हा एक नवीन आहे. हा आमच्या कलेक्शन मधला, ऋतुपूजा कलेक्शन मधले ड्रेस दाखवते मी तुम्हाला. मी स्वतःसाठी घेतलेले. तर हा मॅटर्निटी कुर्ती आहे ही. तर इथं मस्त असे बटन्स आलेले आहे, दोन्ही साईडला झिप आलेले आहे. इथे ह्या दिसत नाही त्या पण आहे. आणि कॉलर आलेले. मला ना कॉलरचे कपडे खूप आवडतात, म्हणजे असं प्रोफेशनल लुक देतात आणि फुल स्लीव्ज आहे त्यामुळे कम्फर्टेबल आहे. तर राऊंड कुर्ती आहे ही. यामध्ये येलो पण आहे. मला येलो कलर खूप आवडतो, कारण आपण गुरुवार वगैरे आला ना तर येलो कलर घालतोच ना. तर म्हटलं चला आपल्याकडे सगळ्या साईज मध्ये येलो कलर उपलब्ध आहे. एक्सेल, डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल असला ना तर छान वाटतं येलो कलर वेअर करायला, त्यामुळे मी हा घेतला होता. तर तरी पण घरामध्ये इतकी मी कुर्ती यूज नाही केली. मला काय वाटलं, आम्ही जर आमचं प्लॅनिंग होतं फिरायला जाण्याचं, तर फॅमिली ट्रिप काढणार होतं आम्ही, पण ती फ्लॉप झाली. सध्या मी पुढे पोस्टपोन केलंय. तर त्यामुळेच मी ही कुर्ती साईडला काढली होती की आपण कुठे फिरायला जाऊ त्यावेळेला मी वेअर करेल, कारण घरामध्ये इतकी चांगली कुर्ती घालून कोणाला दाखवायचंय. पण जायचंय फिरायला. कपडा क्वालिटी खूप छान आहे. आणि संपलं, 1-2 ताईंना हव्या होत्या पण साईजेस अवेलेबल नव्हते. तर ही उलटी आहे. एक मिनिट मी सर्व करते. मला रेड कलर आवडतो, म्हटलं चला आपल्याकडे मॅटर्निटी कुर्ती मध्ये रेड कलर नाहीये, तर मी हा पण कलर काढला साईडला. याची पण अशी झिप ना दिसून येत नाही, मागे नॉड पण आलेली पुढे आली. हा हे बघा इथे पण झिप वगैरे. आणि हा विअर केल्यानंतर खूप छान दिसतो. ब्लॅक प्लाझो किंवा ब्लॅक लेगिन्स वर खूप मस्त वाटतो हा पण. तर मस्त लुक येतं. हे बघा तुम्ही बघू शकता मॅटर्निटी कुर्तीमध्ये पण एक पण कलर असा रिपीट नाहीये. तर ही पण कुर्ती खूप छान आहे, ब्ल्यू कलरची, ब्ल्यू अँड व्हाईट कॉम्बिनेशन आहे. आणि ही कुर्ती घातली होती मी आपल्या लाडूच्या फर्स्ट मंथ शूटला.
तर त्यावेळेला मी वेअर केली होती. त्यावेळेला खूप सारं त्यांनी विचारलं होतं का पूजाने जी वेअर केलेली कुर्ती ती आहे का तुमच्याकडे वगैरे, असं बघू शकता. खूप छान आहे ही पण कुर्ती, कलर पण छान आहे. कलर पण खूप छान आहे. वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतो. याला पण इथे दोन्ही साईडला जीप आलेला आहे आणि साईडला इथे नॉड पण आहे. म्हणजे असं वाटलं ना फिटिंग करायची आहे तर फिटिंग करायची म्हणजे स्टिच वगैरे करायची गरज नाहीये. दोन्ही साईडला नॉड आलेला आहे तर त्यामुळे बॉडी फिट म्हणजे छान वाटतं घातल्यानंतर, खूप छान वाटतं. त्यानंतर ही पण आपल्या कलेक्शन मध्ये ही ग्रे कलरची कुर्ती, ही पण आपल्याच कलेक्शन मधली आहे आणि मस्त आहे ही पण, बघू शकता. ग्रे कलर नव्हता माझ्याकडे, म्हटलं चला ग्रे कलर पण घेऊ आपण. आणि याच्यामध्ये थोडी असं फ्लोरल डिझाईन आलेली आहे आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे थोडंसं. इथे याला पण साईडने नॉड आलेली आहे, झीप वगैरे आहे, बटन्स आहे, जे विअर केल्यानंतर छान दिसेल. आणि ही मी अजून एकदाही घातलेली नाहीये. ही म्हणजे येलो घालून झाली आहे, रेड ब्ल्यू ग्रीन सगळं घातलेलं आहे, फक्त ही अजून एकदाही घातली नाही. म्हटलं चला कुठे काही फिरायला वगैरे गेलो किंवा कुठे गावात वगैरे जायचं असलं तर वेअर करेल. तर बघा कशा वाटलं तुम्हाला माझ्या सगळ्या कुर्त्या. म्हणजे अजून खूप कुर्त्या आहे माझ्याकडे, साईड कटवाल्या, अशावाल्या, झुडिओ मधनं घेतलेल्या खूप कुर्त्या आहे. पण मग आपला मॉल मधनं पण खूप शॉपिंग केली होती, त्या पण कुर्त्या आहे. त्यानंतर स्वेटरचं स्वेटशर्टचं पण कलेक्शन आहे. पण म्हटलं नको आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, तर सध्या आपण इथे स्टॉप घेऊ. 3 पीस आणि मॅटर्निटी कुर्ती मी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर तुम्हाला सर्वांना माझे ड्रेस कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून तुम्हाला काय काय नवीन नवीन बघायला आवडेल ते पण सांगा. आणि खूप सारं त्यांची कमेंट पण होती की स्किन केअर वगैरे सांग कसं करते, काय काय यूज करता वगैरे. तर त्यावर पण आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवू, म्हणजे तुमच्यासोबत आम्ही शेअर करू आम्ही काय करतो, काय नाही, काय यूज करतो, कोणते प्रोडक्ट वापरतो ते सगळं काही. आणि मेकअप कसा करतो खास करून. एका त्यांची कमेंट होती की तुम्ही मेकअप कसं करता तेही दाखवा, पण सध्या कुठे काही प्रोग्राम नाहीये त्याच्यामुळे आम्ही जास्त मेकअप असं खूपच पार्लर मध्ये मेकअप जाऊन खूप फाउंडेशन वगैरे असतं, मी नॉर्मल मेकअप करतो. पण मग कमी प्रोडक्ट्स मध्ये छान आपला छान मेकअप कसा करतो ना ते एक सांगू का, आमच्याकडे फक्त 2 प्रोडक्ट आहे. ते 2 प्रोडक्टने आम्ही प्रॉपर मेकअप करतो आणि ते 2 प्रोडक्ट आम्ही आधी तुम्हाला दाखवलेले आहेत. ठीक आहे, आम्ही तेव्हा प्रमोशन केलं होतं. प्रमोशनचं पण आम्ही स्वतःला पण युज करतोय ते, पण ते पण फक्त कुठे बाहेर येण्या जाण्यासाठी. घरामध्ये तर नॉर्मल आपण लोशन वगैरेच लावतो. तर काय काय आम्ही करतो ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करू. एखाद्या दिवशी असं वाटतंय की आपण मस्त साडी वगैरे वेअर करू आणि प्रॉपर मेकअप करून दाखवू की कसा ब्लेंड करायचा आणि कसा मेकअप करायचा आणि कोणते प्रोडक्ट वापरायचे. ते प्रोडक्ट तुम्हाला हवे असतील तर कुठून घ्यायचे, काय घ्यायचे, सगळं आम्ही तुम्हाला दाखवू. तर करूच आपण ते लवकर. तर चला, आजचा व्हिडिओ खूप मोठा होतोय, व्हिडिओ इथेच संपवते. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय.